नमस्कार मित्रांनो, आज आपला कर्नाटक यात्रेमधील आहे शेवटचा दिवस आणि आज आपण जाणार आहोत एक अशा पवित्र आणि निसर्गरम्य ठिकाणी जिथे समुद्र, मंदिर आणि आध्यात्मिकता यांचा सुंदर संगम आहे आणि ते ठिकाण म्हणजे गोकर्ण. महाबळेश्वर मंदिर, गोकर्ण कोटी तीर्थ, भद्रकाली मंदिर आणि शांत सुंदर बीचेस जे तुमचं मन हरवून टाक. पहिल्यांदा मला कर्नाटकमध्ये कुठंतरी मराठी बोर्ड वाचायला मिळाला. प्रत्येक घरामध्ये अवश्य ठेवण्यासारखे अंकोलाचे सुप्रसिद्ध वात संहारी तेल. 100 मीटर पुढं आल्यावरच बघा आपल्याला असे शेतं दिसतात इथं मस्त दोन्ही बाजूंनी. त्याच्यातून जाणार हा रोड. निसर्ग आहे संपूर्ण गोकर्णमध्ये आणि इथं रूम देखील तुम्हाला स्वस्त मिळतील ह्या भागात आल्यावर, कारण की हा गोकर्णच्या मेन हायवेपासून थोडा मध्ये यावं लागतं. आपण सुरू करत आहोत मित्रांनो गोकर्णची यात्रा. आता मुरुडेश्वरला आहे मी. मागचा व्हिडिओ तुम्ही मुरुडेश्वरचा पाहिला असेल. आता मुरुडेश्वरवरून गोकर्णची यात्रा आपण कशा रीतीने करू शकतो, बस कोणती घ्यायची, गोकर्णमध्ये काय काय पाहायचं, राहायची सुविधा काय, हे संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करेल. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे जगदीश गायकवाड. आपण करत आहोत साऊथ इंडियाची टूर. त्याच्यामध्ये कर्नाटकमधले विविध मंदिरं आणि विविध ठिकाणे आपण पाहत आहोत. तर आज आपण आता चाललो आहे मुरुडेश्वरवरून गोकर्णता. तर पाहत राहा संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओतून. तर मुरुडेश्वरवरून आता गोकर्णला जाण्यासाठी आपण आलेलो आहे मुरुडेश्वरच्या बस स्टँडवर. मुरुडेश्वरमध्ये मी जे थांबलो होतो ती ही डॉर्मेटरी इथे. तर मुरुडेश्वरच्या बस स्टँडवरून आपण आता कुमटाची बस घेतलेली आहे. बाहेर गर्दी आहे आणि आतमध्ये गर्दी आहे. काही अशी स्थिती आहे कर्नाटकमध्ये बसची. ॲक्च्युली कर्नाटकमध्ये महिलांना बस पूर्णपणे फ्री आहे, म्हणजे तिकीट फक्त आधार कार्ड दाखवून त्यांना तिकीट घ्यावं लागतं. तर आपला आता गोकर्णकडचा प्रवास सुरू होईल. वाजता आपण बरोबर पोहोचलेलो आहे कुमटाच्या बस स्टँडवर. मुरुडेश्वर पासून कुमटाचा जो रूट आहे ना, समुद्र किनाऱ्याचा एकदम छान असा रूट आहे. गोकर्णला जाण्यासाठी मेन आपल्याला कुमटालाच यावं लागतं. आता हे बघा, ह्या दोन्ही बसेस आहे ना, ह्या दोन्ही बसेस कुमटाला गोकर्णला जाणार आहे. पण आता इतकी गर्दी झालेली नाही ह्या दोन्ही बसमध्ये. तर मला आता आधी मी नाश्ता करतो कुमटामध्ये आणि मग पुढचा आपला गोकर्णचा प्रवास कंटिन्यू करतो. मस्त नाश्ता करून आपण आलोय आता पुन्हा कुमटाच्या बस स्टँडवर. कुमटाच्या बस स्टँड समोरच मस्त नाश्त्याचं दुकान आहे. ते वडा आणि ते जर तुम्ही खाल्लं नाही इथलं मस्त आहे खरंच. आपल्या इकडं नाही मिळत ते जास्त. आता कुमटावरून आपल्याला जायचं आहे गोकर्णला. तर कुमटावरून गोकर्णचं जे अंतर आहे ते 30 किलोमीटरचं आहे आणि आपण आलो मुरुडेश्वरवरून. मुरुडेश्वरवरून जे कुमटाचं अंतर आहे ते 35 किलोमीटर. असं मुरुडेश्वर ते गोकर्णचं टोटल जे अंतर आहे ना ते 65 किलोमीटर आहे. मुरुडेश्वरवरून डायरेक्ट बस मिळणं फार मुश्किल आहे. आधी आपल्याला कुमटाला यावं लागतं आणि कुमटावरून आपल्याला 30 किलोमीटरची जर्नी करून गोकर्णला जावं लागतं. तुम्ही तुमचं व्हेकल घेऊन आलात तर मुरुडेश्वरवरून सरळ सरळ समुद्र किनाऱ्यावरचा सुंदर रस्ता आहे गोकर्णाचा. आता गोकर्णच्या बसची वाट पाहतोय. बस आल्यावर मी दाखवतो तिकीट वगैरे काय प्राईस पडते. ही बस पण जाते परंतु ही बस फुल झालेली आहे, म्हणून आता 1:10ची बस आहे ती लागेल.
12 वाजता आपला प्रवास आलेला आहे मित्रांनो गोकर्णला. आपलं शेवटचं डेस्टिनेशन पूर्ण ह्या टूरमधलं. रॉकेट दिसलं मला, हे बघा हे रॉकेट बऱ्याच दिवसांनी रॉकेट पाहिलं मी. हे असं आभाळामध्ये मोठी रेस दिसली का लहानपणी आम्ही रॉकेट म्हणायचो. आता तुम्ही म्हणताय का नाही नाही माहीत मला. तर गोकर्णमध्ये आता सगळं पाहू आपण एक 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 एक. गोकर्णमध्ये काय काय पाहायचं, कुठं कुठं राहायचं, इथं बाईक रेंटचं काय आहे, मंदिरं कोणती आहे, समुद्रकिनारे कोणते आहे, संपूर्ण आपण पाहूया. एक एक टप्प्यात संपूर्ण व्हिडिओ कंप्लीट. गोकर्णचं बस स्टँड खरंच किती सुंदर आहे बघा ना. चारी बाजूंनी नारळाचे उंचच्या उंच झाडं, चारी बाजूंनी झाडच झाडं आणि मध्ये बसलेलं हे बस स्टँड. असे बरेचसे कमी बस स्टँड आहे का जे असे निसर्गाच्या रम्य वातावरणामध्ये. आता सगळ्यात पहिलं डेस्टिनेशन गोकर्णमधलं सगळ्यात महत्त्वाचं मंदिर ज्याच्यासाठी गोकर्ण प्रसिद्ध आहे ते म्हणजे महाबळेश्वर मंदिर. ते जवळपास 550 मीटरच्या अंतरावर दाखवते. तर आता बॅग ठेवायला तर काही जागा नाही. आता असंच चाललो आहे आपण मंदिराकडं. इथून पाहूया आता मंदिराजवळ काय बॅग ठेवण्याची व्यवस्था झाली तिथं ठेवू किंवा रस्त्यात कुठं झाली तर मी दाखवतो तुम्हाला. चाललो आहे आपण आता महाबळेश्वर मंदिराकडे. बसस्टँडपासून चालत पुढं आल्यानंतरच लगेच आपल्याला इथं बोर्ड दिसतो, श्री महागणपती टेम्पल 200 मीटर, श्री महाबळेश्वर टेम्पल 200 मीटर, गोकर्ण मेन बीच 200 मीटर. म्हणजे सगळं तिथंच तुम्हाला मिळेल. आणि हा जो वरचा भाग आहे इकडं जाणारा ते 1 किलोमीटर श्री भद्रकाली टेम्पल जे आपण बसमध्ये येत होतो तेव्हा पाहिलं, आणि कोटी तीर्थ. तर एवढे डेस्टिनेशन्स आपण आता कवर करणार आहे. परंतु सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आला मला बॅग ठेवायची. बॅग ठेवायला जागा नाही, कारण की रूम तर मी काही घेऊ शकत नाही. माझी रात्रीची ट्रेन आहे, मला लगेच रेल्वे स्टेशनला पण जायचं आहे. त्याच्यामुळे बघूया कुठं जागा होती बॅग ठेवण्यासाठी, मग तिथंच आपण बॅग ठेवू. आणि मग इकडं आल्यावर आहे ना थोडा महाराष्ट्रीयन लुक आपल्या म्हणजे पाहण्यास मिळतो का, कारण की महाराष्ट्राच्या एकदम खेटून गोकर्ण आहे. आणि हा जो भाग आहे सगळा हा UK म्हणतात. UK म्हणजे उत्तर कर्नाटक असं याचं नाव पडतं आहे. आपल्याला क्लॉक रूम पाहायचं आहे. क्लॉक रूम कुठं? ॲक्च्युली बॅग ठेवायला मध्ये जागा नव्हती, तर त्याच्यामुळं बॅग मी इथंच ठेवली होती. हे बघा ही इथंच अशी बॅग ठेवली. आणि इथून मंदिराची एंट्री होती. इथून अशी पुढून मंदिरामध्ये एंट्री घेतो आपण. मंदिर 12:30ला बंद होतं. आता मंदिराचं मुख्य जे दरवाजा आहे तो बंद झालेला आहे आणि 1 वाजता मंदिर आता ओपन होणार आहे. तर बॅग इथंच ठेवून ह्या संपूर्ण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. मध्ये मोबाईल वगैरे काहीच अलाउड नाही. मी तुम्हाला थोडक्यात आता मंदिराविषयीची माहिती सांगतो का. गोकर्णचं जे हे मंदिर आहे ना, ॲक्च्युअलमध्ये गोकर्ण असं नाव का पडलेलं आहे तर गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान. पौराणिक एका कथेनुसार पृथ्वी गायीच्या कानाच्या आकारात येथे प्रकट झाली होती, म्हणून या स्थानाला गोकर्ण असे नाव पडले. समुद्र, पर्वत आणि अध्यात्म यांचा संगम जिथे होतो ते ठिकाण म्हणजे गोकर्ण. आणि इथेच वसलेले आहे भगवान शिवाचे आपण जे पाहतोय ते अत्यंत प्राचीन आणि शक्तिशाली मंदिर महाबळेश्वर मंदिर, जेथे स्वतः भगवान शिवाचे आत्मलिंग स्थापित आहे आणि ज्याला दक्षिण काशी म्हणून देखील ओळखले जाते. आता ह्या मंदिराचा इतिहास काय आहे तर या मंदिराचा इतिहास थेट जोडलेला आहे तो रावण आणि भगवान शिव यांच्याशी. कथा अशी सांगितली जाते की रावणाने भगवान शिवाची कठोर तपस्या केली. प्रसन्न होऊन शिवाने त्याला आत्मलिंग दिले, पण एक अट ठेवली, हे आत्मलिंग जमिनीवर ठेवले तर ते तिथेच स्थिर होईल. देवांना भीती वाटली की रावण हे लंकेत नेईल, त्यामुळे भगवान गणेश यांनी युक्ती केली. गणेशाने ब्राह्मण मुलाच्या रूपात रावणाला फसवले. रावणाने आत्मलिंग काही वेळ त्याच्याकडे दिले. गणेशाने ते जमिनीवर ठेवले आणि ते आत्मलिंग गोकर्ण येथे कायमचे स्थिर झाले. आणि जिथं ते स्थिर झालं तेच हे महाबळेश्वर मंदिर. शेजारी हे वीरभद्र मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी हे ताम्रगौरी पार्वती मंदिर आहे एकदम बॅक साईडला. गोकर्णमधील महाबळेश्वर मंदिराच्या बॅक साईडलाच आहे ताम्रपर्णी. ताम्रपर्णी म्हणजे काय तर हे नाव प्राचीन काळातील एक पवित्र जलप्रवाह असं तीर्थस्थळ म्हणून दिले गेलेले आहे. आणि हे समुद्र किनाऱ्याजवळच आणि मंदिराच्या मागील भागात आहे. येथील पाण्यामध्ये पितृकार्य म्हणजे ज्याप्रमाणे आपल्या गोदावरीतलं रामकुंडावर श्राद्ध अस्थिविसर्जन केलं जातं त्याचप्रमाणे गोकर्णमधील हे पितृकार्य इथं पवित्र मानले जाते.
इथं अस्थि विसर्जन का करतात तर मृत व्यक्तीची अस्थि पवित्र नदी किंवा त्या समुद्रात विसर्जित केल्याने आत्म्याला शांती मिळते आणि हा जो भाग आहे तो समुद्र किनाऱ्याच्या एकदम जवळ आहे आणि गोकर्णला दक्षिण काशी म्हणून देखील ओळखले जाते. तर संपूर्ण महाबळेश्वर मंदिर, ताम्रगौरी पार्वती मंदिरचं दर्शन झालेलं आहे आपलं. आता पुढचं मंदिर किंवा पुढचं बीच जे काही लागेल, आता हां जवळचं एक महागणपती मंदिर आहे ते आपण पाहायला जाऊ. परंतु त्याआधी मी आता काय करणार आहे, थांबा इथं आधी शिवलिंगाचं दर्शन घेऊ, मग मी सांगतो तुम्हाला. ओम पूर्णमतः पूर्णात पूर्णचे ते पूर्णच पूर्ण आता पूर्ण विवाह शिष्य ते पूर्ण विवाह. मी काय करणार आहे, माझी बॅग इथंच ठेवली आहे मी आता, कारण की क्लॉकरूम इथं कुठंच अवेलेबल होत नाही. होते तर फक्त दर्शनाच्या वेळेस आपली बॅग घेऊन जायची म्हणता येते. त्या बघा इथंच बॅग ठेवली, बांधून घेतली इथं. तुम्ही असं करू नका माझ्यासारखं, कारण की काय मी रिस्क घेतो आहे. जाऊ द्या, काही झालं तर झालं. छोटी बॅग घेतली फक्त बरोबर, ती बॅग गेली तर गेली. आता आपण चाललोय महागणपती मंदिराकडे. मला माहीत आहे शक्यतो मंदिरातून बॅग कुणी घेणार नाही. तुम्ही जर तुमचं वाहन घेऊन येत असाल तर बॅग ठेवण्याचा काही प्रश्नच निर्माण होत नाही. तुम्ही हॉटेल रूम बुक करत असाल तरी तुमची बॅग सेफ राहील. परंतु हाच एक मला मायनस पॉईंट वाटला का इथं क्लॉकरूम मला मंदिराच्या बाहेरच अशा दुकानं दिसतील आणि हे समोर आहे महागणपती. आता चप्पल इथंच राहू देतो आणि महागणपतीचं दर्शन घ्यायला जातो. महागणपतीचं हे मंदिर म्हणजे महाबळेश्वर मंदिराचं जे आपण आत्ता दर्शन घेतलं त्या मंदिराच्या अगदी जवळ आहे आणि दोन्ही मंदिराचं दर्शन हे एकत्रच घेतलं जातं. पौराणिक कथा कोणती तर जी मी तुम्हाला आत्ता सांगितली, रावण भगवान शिव आणि भगवान गणेश यांच्याशी संबंधित ही कथा आहे. तीच कथा की जी रावणाने भगवान शिवाकडून आत्मलिंग मिळवलेलं होतं आणि ते लंकेत घेऊन जात असताना देवांनी थांबवण्यासाठी जी योजना आखली त्यावेळी भगवान गणेशाने लहान ब्राह्मण मुलाचे रूप घेतले होते. रावणाला संध्याकाळी संध्या करायची होती. त्याने आत्मलिंग थोड्या वेळासाठी त्या मुलाकडे दिले आणि गणेशाने ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि त्यामुळे आत्मलिंग गोकर्णमध्ये स्थिर झाले. गणेशाने हे मोठे कार्य केले, त्यामुळे महान कार्य करणारा महान गणपती म्हणून ओळखले जाते. भद्रकाली मंदिर आणि एक वेद विद्यालय ते देखील पाहायचं आहे आणि बीचेसमध्ये गोकर्णचं बीच आणि 2-3 बीचेस आहेत ते पाहायचे. भद्रकाली मंदिर बसस्टँडकडे आपण जाताना पाहूच ते. परंतु हे मंदिर जवळजवळ तुम्ही दर्शन करू शकतात. श्री महागणपती देव मंदिर आणि महाबळेश्वर देव मंदिर. आता वाजलेले 1 आणि आता लागलेली भूक आपल्याला. तर दुपारचं जेवण गोकर्णामध्ये पाहूया. हॉटेल्स वगैरे कोणते चांगले तिथं आपण आता जेवण करूया. ॲक्च्युली मी चाललो होतो हॉटेल पाहायला, परंतु आत्ता वाचलं इथं का प्रसाद भोजन राहतो इथं 11:30 ते दुपारी 1:30 पर्यंत. तर हे फ्री प्रसाद भोजनम. आता इथून आपल्याला कुपन घ्यावं लागेल आणि मग आपण जेवण करू. तर आधी आपल्याला जे दिलं ते पायसम दिलं, त्याच्यानंतर आता हा भात आणि ह्या सार आपल्याला दिलेले आहे आणि याच्यानंतर पुन्हा कद्दूची भाजी आपल्याला देते आणि काय अशा रीतीने लाईन बसलेली असते जेवणाची. हे जे भोजनालय याचं टायमिंग 12 ते 2 आणि सायंकाळी 7:30 ते 8:30 पर्यंत असतं. आणि हे भोजनालय म्हणजे प्रसादाचं कुठं राहतं, आपण महाबळेश्वर मंदिराचं दर्शन जे मुख्य द्वार आहे आणि जो बीचकडे जाणारे रोड हे बघा, हा समोरच बीच आहे, तिथंच हे अमृत अन्न असं नाव आहे. इथंच सगळं प्रसादाचं भोजन वगैरे आपल्याला मिळतं आणि ह्या रोडवर आहे ना पूर्ण मार्केट आहे गोकर्णचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी काय पाहिलं सांगू का तुम्हाला, इथले मसाले, ब्लॅक टी, मँगो टी, सॅफ्रॉन टी हे फारच म्हणजे हे असतं. हे बघा तर या मार्केटमधूनच आपण जेव्हा पुढं येतो ना तेव्हा आपल्याला लगेच समुद्राच्या बीचचं दर्शन होतं. इथं दुपारी 1:15ची वेळ आहे आणि कडक ऊन आहे एकदम आणि बीचवर पहा एकदम तुरळक गर्दी तुम्हाला दिसत असेल. पण जसजसं सूर्य देवता आता मावळायला लागतील, कारण की ही दिशा आता पश्चिम दिशा आहे आणि तेव्हा सनसेट मात्र फार छान दिसेल. आपण तेव्हाच इकडे येऊ. आता येऊन काय उपयोग नाही. मी फक्त दाखवलं तुम्हाला समोर मंदिर, मंदिरापासूनच येणारा रोड हा गोकर्ण बीचकडे येतो. या बीचवर आल्यावर आपल्याला काय काय सुविधा उपलब्ध होतात, इथं असे शॉप्स वगैरे, शेजारी इथं टॉयलेट अँड बाथची सुविधा उपलब्ध आहे
बस मग बाकी काय, आता आपण आपले राहिलेले 2-3 मंदिर आहे तिथं व्हिजिट करूया. ओके. दुपारचे रस्ते पण एकदम सुने पडलेले आहे आता इथं. आपण आता श्री महागणपती मंदिर, श्री महाबळेश्वर टेम्पल, गोकर्ण मेन बीच पाहिलं आणि आता इथून आपण चाललो आहे कोटी तीर्थ आणि श्री भद्रकाली मंदिरला, जे जवळपास कोटी तीर्थ 200 मीटरच्या अंतरावर आहे. भद्रकाली मंदिर हे 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. फायनली गार हवेचा झुळका लागला म्हणजे कोटी तीर्थ आलं. श्री कोटी तीर्थ हे गोकर्णमधील अत्यंत पवित्र जलकुंड म्हणजेच एक तलाव आहे आणि हे स्थान इथं विशेषतः तीर्थस्नान, पिंडदान आणि पूजा यासाठी प्रसिद्ध आहे. महाबळेश्वर मंदिरामागं जे आपण ताम्रपर्णीचं जे कुंड पाहिलं तिथं अस्थि विसर्जन केलं जातं आणि पिंडदानाचे जो विधी केला जातो तो इथं केला जातो. हे कुंड बरोबर गोकर्ण गावाच्या मध्यभागी वसलेला आहे. चौकोनी आकाराचा मोठा तलाव असून 4ही बाजूंनी दगडी पायऱ्या याला आहेत आणि सभोवताली अनेक लहान देवळे आणि मंदिरे आहेत. कोटी म्हणजे कोट्यावधी असे मानले जाते की येथे कोटी तीर्थांचे म्हणजे कोट्यावधी तीर्थांचे पवित्र जलांचे संगम आहे. इथे स्नान केल्याने पूर्वजांना शांती मिळते, मन शुद्ध व शांत होते. पिंडदान, श्राद्ध आणि तर्पण यासाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे नंबर तुम्ही घेऊ शकता स्क्रीनशॉटनी. इकडं पण आहे बाईक रेंटल. आता आपण जो रोड चाललेलो आहे ना तो आहे श्री भद्रकाली देवी मंदिराचा रोड. हां, आता दुपारचं मंदिर ओपन आहे का नाही काय आयडिया नाही मला, परंतु चाललो आहे मी. तर चालत चालत आपण 3:15 वाजता पोहोचलेलो आहे. हे भद्रकाली मंदिराचा कळस तुम्ही पाहत आहे. हे मंदिर अभी बंद हो का? मंदिर चालू आहे ना? ओके ओके, थँक्यू. तर जाऊया. मंदिर चालू आहे. मला वाटलं बंद आहे काय, कारण की जेव्हा सकाळी आपण बसने आलो ना तेव्हा हा रस्ता पूर्ण भरलेला होता, लाईन लागलेली होती बाहेर मंदिराचा. पण आता दुपारमुळं श्री भद्रकाली देवालय. गोकर्णमधील भद्रकाली देवी मंदिर हे अत्यंत प्राचीन, जागृत आणि शक्तिपीठासारखे मानले जाणारे मंदिर आहे. हे गोकर्ण गावाच्या प्रवेशद्वाराजवळच हे मंदिर आहे. महाबळेश्वर मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर आपण चालत या मंदिरापर्यंत पोहोचू शकतो. येथे भद्रकाली देवी ही दुर्गाचे उग्र रूप आणि रक्षणकर्तीच्या रूपात आहे. पौराणिक कथानुसार जे आपण ऐकलेल्याच आहे आधी, त्याच्यातील महादेव आणि रावणाच्या कथेशी जोडला जातो. रावणाने जेव्हा आत्मलिंग येथे आणले होते त्यावेळी देवीने या क्षेत्राचे रक्षण केले. देवी दुष्ट शक्तींना दूर ठेवून गोकर्ण क्षेत्र पवित्र ठेवते, असंच या मंदिराचं महत्त्व आहे. मंदिर पारंपरिक दक्षिण भारतीय शैलीत आहे. गाभाऱ्यात देवीची मूर्ती. मंदिरात शांत आणि आध्यात्मिक वातावरण आहे. सभोवताली लहान देवळे आणि मंडप देखील आहे. भद्रकाली देवीचं दर्शन करून आता मी बीचकडे चाललो होतो, परंतु ऑन द वेच मला हे एक मंदिर दिसलं. मी विचारपूस केली तर हे विठ्ठल मंदिर गोकर्णमधलं आणि हे आहे आंजनेय मंदिर म्हणजे हनुमंताचं मंदिर. आता बंद आहे, परंतु इथं विठ्ठल मंदिरामध्ये भजन कीर्तन वगैरे चालू आहे. तर आपण आता वरती चाललो आहे दर्शन करायला. तुम्ही जर आले इकडं तर हे बघा, हा जो रोड आहे तो एकच रोड आहे भद्रकाली मंदिरकडे जाणार आणि बस स्टँडकडे जाणार. त्याच रोडवर तुम्हाला असं दिसेल. विठ्ठल मंदिराचं दर्शन करून आपण पुन्हा महाबळेश्वर मंदिराकडून चाललेलो आहे आता बीचकडं. आता पहिल्यांदा मला कर्नाटकमध्ये कुठंतरी मराठी बोर्ड वाचायला मिळाला. प्रत्येक घरामध्ये अवश्य ठेवण्यासारखे अंकोलाचे सुप्रसिद्ध वात संहारी तेल, सांधे सुजी व दुखी, पाठमान, कंबर दुखाई, लचक, मरगळणे वगैरेवर अत्यंत गुणकारी. म्हणजे जसजसं आपण महाराष्ट्राच्या जवळ जातोय ना तसतसं मराठी भाषाचा लगेच प्रचलन आपल्याला जाणवते. तर फायनली 5 वाजता उन्हाची तीव्रता आता थोडी कमी झालेली आहे आणि आपण आता फिरत फिरत फायनली पोहोचलेलो आहे महत्त्वाचं आपलं ठिकाण गोकर्ण बीचवर. हे बघा, समोर पसरलेला अथांग समुद्र, एक डोंगर रांग दिसते आपल्याला, छोटे छोटे मंदिर दिसत आहे. इथं देखील एक शिवालयाचं मंदिर इथं वरती आहे बघा. इथं पण आपण जाऊ शकतात
आणि इकडूनच असा मागून रूट आहे एक नागा बीचला, कुर्डले बीचला, तिकडे देखील जाऊ शकतात. त्याच्यासाठी बाईक रेंट करून आपण जाऊ शकतात. परंतु रात्रीची ट्रेन असल्यामुळे मी काही एवढे ठिकाणं फिरणार नाही. बीच हे पाहिलं काय ते पाहिलं काय, सारखेच बीचेस आहे सर्व. आता इथून वाटलंच तर आपण त्या शेवटपर्यंत म्हणजे जवळपास 2.5 किलोमीटरचा एक पायपीटचा मार्ग आहे पूर्ण, तो आपण कव्हर करू. आता सर्वात आधी आपण समुद्राचं दर्शन घेऊ आणि मग जाऊ पुढं. सनसेट व्हायला अजून थोडा वेळ बाकी आहे, तर आपण आता इकडूनच मधून ह्या रूटने चाललेलो आहे. हे गोकर्णमधलं घर आहे, पाहू बीच साईडमधले लोकांची घरं कशी आहे, कशा रीतीने बांधलेले आहे. आणि बीचच्या जवळूनच जाणार हा रोड आहे, तिथं पाहत चाललो आहे आपण त्या रोडनीच. 100 मीटर पुढं आल्यावरच बघा आपल्याला असे शेतं दिसतात इथं मस्त दोन्ही बाजूंनी, त्याच्यातून जाणार हा रोड. सुंदर असा निसर्ग आहे संपूर्ण गोकर्णमध्ये. गोकर्णमध्येच काय, समुद्रकिनाऱ्याच्या भागातील कर्नाटकमधलं गोकर्ण असो, गोवा असो, किंवा आपली संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी असो, असेच नारळाचे बाग, हे शेतं आपल्याला दिसून येतात. बीचच्या रोडवरून पुन्हा एकदा मंदिराकडे जाणाऱ्या रोडकडे चाललेलो आहे. परंतु निसर्ग पाहणं तुम्ही यार, किती फुललेला आणि किती मस्त आहे एकदम. आता हे बघा, हे टिपिकल घर दाखवतो मी गोकर्णमधलं तुम्हाला. वर छोटंसं गेट आणि पूर्ण घनदाट झाडींमध्ये वसलेलं हे घर. असं हेच घर नाही, प्रत्येक घर आपल्याला गोकर्णमध्ये पाहायला मिळतं. या रोडनी जेव्हा पुढे येतो ना आपल्याला आपण, तेव्हा गाडी तर रेंटने मिळतीच, परंतु सायकलसुद्धा रेंटने मिळते. बेली हित्ताल असं ह्या भागाचं नाव आहे. आणि इथं रूम देखील तुम्हाला स्वस्त मिळतील ह्या भागात आल्यावर, कारण की हा गोकर्णच्या मेन हायवेपासून थोडा मध्ये यावं लागतं, त्याच्यामुळं रूम स्वस्त इथं मिळतील. आणि मस्त निसर्गाच्या वातावरणात हे संपूर्ण आहे. तर संपूर्ण गोकर्णाचा फेरफटका मारून आपण आलो आहोत आजच्या दिवसाचा आपला सुंदर सनसेट पाहण्यासाठी. कर्नाटकची सिरीज आपली इथं गोकर्णचा हा सनसेट पाहून समाप्त होती. आजच्या रात्रीच्या ट्रेनने पुन्हा परतीचा प्रवास आपला सुरू होणार आहे. तर या सर्व कर्नाटकच्या सिरीजमध्ये आपण सर्व जी आध्यात्मिक ठिकाणं होती, जी होयसाळांची मंदिरं होती, शृंगेरी मठ होता, बरेच ठिकाणं आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोकर्णची सुंदर आणि आध्यात्मिक यात्रा अनुभवली. जर तुम्हाला ही संपूर्ण सिरीज, हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसमवेत नक्कीच शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका भन्नाट आणि आध्यात्मिक ठिकाणाची सफर नक्कीच करणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.